अध्यक्ष या, अध्यक्ष या, अध्यक्ष या. आपण स्पेशल मुलाखत आपण इथे घेणार आहोत शेखर पाटोळे यांची. आपल्याला जर बघायला गेलं तर नक्कीच शेवटची मॅच तुम्ही खेळत होता. अगदी जवळपास 1700 रुपयांचं बक्षीस होतं षटकारासाठी आणि त्याचप्रमाणे बॅटला बॉल लागला तर 1000 रुपयांचं बक्षीस होतं. हे बक्षीस तुम्ही नक्कीच जिंकण्यामध्ये थोडंसं अपयश आलं. काय सांगाल याबद्दल? प्रेक्षकांनी तुमच्यावरती जे खूप सारे बक्षिसं लावली होती या प्रेमाबद्दल काय सांगाल? कसं आहे आता हे क्रिकेट म्हणजे कसं आहे, क्रिकेट हा निश्चितच खेळ आहे. कोणी पण आऊट होऊ शकतं, कधी बी आऊट होऊ शकतंय. कसं आहे आता नवाज खेळला, नवाजला पहिल्या इनिंगमध्ये 7च बॉल खेळायला मिळाले. एवढा चांगला आयकॉन बॅट्समन असून सुद्धा 7च बॉल खेळायला मिळाले. त्याला जास्त स्ट्राईक मिळाला नाही. पण कसं आहे आता मी काय रेग्युलर बॅट्समन नाही, मी आपलं कधीतरी खेळायला येतो. मला खेळायची आवड आहे म्हणून मी खेळायला येतो. आणि कसं आहे त्यांनी मला बाहेर बॉल टाकला, कट लागला, आऊट झालो, विषय संपला. विषय संपलेला नाही अजून सुद्धा. आणखीन एक प्रश्न असेल की सकाळीपासून तुम्ही खेळताय, 3 वेळा तुम्हाला संधी मिळाली, 3 वेळा शून्यावरती आऊट झालाय, की असं का घडलं बाबा? ते कसं आहे माझा बॅड लक होता त्यामुळे मी आऊट झालो. आणि आता जितूबाई आपल्यासोबत आहेत, काही प्रश्न त्यांचे विचारतील ते. आमच्या पंचक्रोशीतील आमचे मित्र, खरं तर ते रील स्टार आहेत, महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत, पण एक आमचे मित्र म्हणून आम्ही ग्राउंडवर त्यांना एक खेळाडू म्हणून मानतो. पण आज त्यांना ओम वरस्ते खरं तर संधी दिली. 3 मॅचमध्ये 0 आऊट होणं ही खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे. आज त्यांनी किरण बापूंनी त्यांच्या इतका विश्वास दाखवला. आज खरं तर कर्नाटकमध्ये किंवा तुमच्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधले जे टॉलिवूडचे सिनेमे होते, डग्गाबुट्टी जे म्हणतो ना आपण, तसले टॉलिवूड असले असे शरीरयष्टीचे शेखर पाटोळे. पण आज काय बॅटला बॉल लागा नाही. खरं तर त्यांच्यासाठी एक बक्षीस आहे. मग आमच्या मयूर शेंडकर असतील, किरण बापू आमच्याकडून 3 मॅचमध्ये 0 रन केल्याबद्दल आमच्यातर्फे त्यांना 100 रुपयाचं बक्षीस आहे. आणि त्यांनी बुवासाहेब भुमरेंनी त्यांना 100 रुपयाचं बक्षीस जाहीर करावं आणि द्यावं, एवढीच अपेक्षा आहे. कसं आहे जितूबाई यांनी इतकं माझ्यासाठी छान वाक्य बोलले त्याबद्दल मी त्यांना त्यांचा आदर ठेवतो. कसं आहे ते एक चांगले नामांकित असे आमच्या पंचक्रोशीतले बिल्डर आहेत आणि चांगले खेळाडू देखील आहेत. आणि कसं आहे खरंच बापूंनी माझ्यावरती विश्वास टाकला होता. पण कसं आहे माझी बॅटिंग नाही झाली, मी आऊट झालो. मी 100% माझा देण्याचा प्रयत्न केला, पण कसं आता बॅटिंग नाही झाली, त्यात माझं काय चुकी, कट झाला, आऊट झालो. पुढच्या आणि कसं आहे पुढच्या वर्षी माझा स्वतःचा संघ असणार आहे. मी आता जाहीर करतो, छाती ठेवून सांगतो, मी माझा स्वतःचा संघ टाकणार मी टाकणार. आणि इथं नवाजची चुकी, नवाजने मला चान्स दिला नाही. 2-3 पहिल्या 2 मॅचला त्याने मला खाली बसवलं. जिथं माझी खेळायची इच्छा होती तिथं त्याने मला खेळून दिलं नाही. इथं त्यामुळे ते हारले 2 मॅच. त्यामुळं कसं आहे माझी इच्छा होती तर त्याने खेळून दिलं नाही, त्याच्यात त्याची चुकी. त्यामुळं तिथं माझं मनोबल हल्लं, त्यामुळे मी आता हे 3 मॅचला आऊट झालो पहिल्या बॉल. आणि जर तुम्ही पुढच्या वर्षी संघ टाकणार असं म्हणालात, संघ टाकले ओपनिंग करणार आहे का? संघ टाकल्यावर मी माझा चॉईस प्लेअर ठेवणार आहे त्यालाच. कसं आहे आणि चॉईस प्लेअर त्याला ठेवणार आहे, पण कॅप्टन नाही त्याला करणार, कारण त्याला कॅप्टनशी येत नाही. राहिला प्रश्न ते फक्त खेळाडूच आहे. खेळाडू त्याने खेळली त्याची चांगली आहे, तो फक्त, पण त्याला कॅप्टनशी करता येत नाही. तो फक्त खेळाडू म्हणून चांगला आहे. नवाजला जर चांगला कॅप्टन बनायचं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सुधारणा केल्या पाहिजे? त्याचं काय चुकतंय बाबा? कसं आहे त्याने कॅप्टनशी नाहीच केली पाहिजे, कारण तो 1 नंबरचा टॉपचा खेळाडू आहे आताच्या तालुक्याच्या लेवलचा, सगळ्यात बेस्ट मध्ये सगळ्यात. आणि माझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरीला सारखं असतं की माझा आवडता खेळाडू म्हणून त्याचा मी स्टोरीला ठेवत असतो, माझा आयडॉल म्हणून. पण त्यांनी कॅप्टन्सी नाही केली पाहिजे, कारण तो टॉपचा खेळाडू, त्याने स्वतःचा खेळ दाखवला पाहिजे. आणि पुढच्या वेळेस मी त्याला 100% मी स्वतः संघ घेणार आहे. मी भाऊंना पण बोललोय, भाऊ पण मला म्हणले तुला संघ देणार आहे. मी माझा सर्किट नानाच्या नावानेच मी संघ टाकणार आहे पुढच्या वेळेस. आणि त्यावेळेस भाऊंनी मला शब्द दिला की तुला मी संघ देणार आहे आणि 100% तो माझा चॉईस प्लेअर असणार आहे. नवाज सोबत तुम्ही ओपनिंग करणार का? हा प्रश्न आहे. नवाज सोबत तुम्ही ओपनिंग करणार का? नाही, मी त्यावेळेस खेळणार नाही. मी त्यावेळेस कॅप्टन, मी त्यावेळेस ग्राउंडमध्ये नाही, मी 12वा बी नाही, मी स्वतः संघ मालक असणार आहे त्यावेळेस. आणि सर्किट नाना येणार आहेत का त्या टीममध्ये, खेळणार आहेत का? नाही, सर्किट नानांना कसं त्या क्रिकेट क्षेत्राची आवड आहे त्यांना, म्हणजे त्यांना त्या क्रिकेट क्षेत्राबद्दल प्रेम आहे, त्यामुळे ते संघ टाकणार आहेत. आणि संघ टाकणार आहेत काही विषयच नाही.
आता तुम्ही 3 मॅचमध्ये तुम्ही खेळलात, 3 मॅचमध्ये 0वरती आउट झाला, तुम्ही बॅटला बॉल लागत नव्हते. बॅटला बॉल लागावे यासाठी काही तुम्ही सराव करणार आहे की इथून पुढे? कसं झालं, सामनं ज्यावेळेस चालू होतं आमच्या भाऊसाहेब भुमरेंनी त्यावेळेस पिच उकारला आमचं. ज्यावेळेस आमची प्रॅक्टिस टायमिंग होतं त्याच वेळेस त्यांनी आमचं पिच उकारलं, त्यामुळे आमची प्रॅक्टिसच झाली नाही. प्रॅक्टिसच्या टायमिंगला त्यांनी आमचं ग्राउंड बंद केल्यामुळे आमची प्रॅक्टिस नाही झाली, त्यामुळे माझी बॅटिंग नाही झाली. आणि बुवासाहेब भुमरे सांगतात की जे 3 वेळा 0वरती तुम्ही आउट झाला त्याच्यावर काय रील बिल बनवणार आहे का तुम्ही? कसं आहे, त्याची तर 100% मी रील बनवणार आहे, आणि ज्या दिवशी माझी बॅटिंग होणार त्या दिवशीची रील बनवून ती जोडून टाकणार आहे मी. निश्चितपणे आपण खूप छान सुंदरपणे खेळलात. आणि नियोजनाबद्दल काय सांगाल, आणि काय या गोष्टीमध्ये बदल हवेत, काय गोष्टी चांगल्या वाटल्या तुम्हाला? कसं आहे, भाऊंनी ना या तालुक्यातील ना ग्रामीण भागातल्या पोरांना जो प्लॅटफॉर्म मिळत नव्हता तो 1 नंबरचा प्लॅटफॉर्म बनवून दिला. आणि बुवासाहेबांचं प्रत्येक वेळेस, भाऊ झालं, बुवासाहेब झालं, किरण शेटाल झालं, जितूबाई, सगळ्यांचं इतकं योगदान आहे का नाही. त्यांनी ना गाव लेवलचे जे प्लेयर आहेत त्यांना ज्यांना चान्स नव्हता मिळत त्यांना सगळ्यात मोठं स्टेज निर्माण करून दिले आता ह्या घडीला. आणि त्यांना आता बाहेर खेळायची संधी मिळेल, नाही का, ती संधी मिळेल, ती हिथून स्टेज मोठं त्यांना तयार झालं. आणि ही नियोजन तर काय खटच झाले, ह्याच्यापेक्षा अजून भारी नियोजन पुढच्या सीझनला होणार आहे. ती काय सांगायची गरज नाही, सगळ्यांना डोळ्याला दिसेल. ह्याच्यापेक्षा जबरदस्त नियोजन होणार आहे ते. संघ मालक सन्माननीय किरण बापू शेणकर यांनी तुम्हाला तुमच्यावरती विश्वास ठेवला, वारंवार तुम्हाला संधी दिल्या, त्याचप्रमाणे बाकीच्या खेळाडूंना देखील त्यांनी संधी दिल्या. किरण बापू शेणकरांचा आपण बघितलं ओम वॉरियर्स हा संघ तालुक्यामध्ये सातत्यपूर्वक असतो, खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे ते उभं राहणारं व्यक्तिमत्व आहे. आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगल्या व्यासपीठांवरती खेळण्याची संधी मिळावी यासाठी ते सातत्यपूर्वक प्रयत्न करत असतात. एकंदरीत किरण बापूंबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं आहे, बापू म्हणजे आमचा काळजाचा तुकडा आहे. त्यांचं काय त्यांच्याबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे. आणि बाप्पू आमचे आधारस्तंभ आहेत. ते वारंवार आम्हाला किरण बापूकडे तुम्ही कॅमेरा करा, किरण बाप्पू आमचे आधारस्तंभ, आधारवड, ते आम्हाला दरवेळेस प्रमोट करत असतात. म्हणजे खेळायची संधी आम्हाला कंटिन्यू, तू 0वर आउट होते, परत आता मी जर 2 वेळा 0वर आउट झालो, परत त्यांनी परत मला प्रमोट केलं की बाबा तू खेळ. माझा बॅड लक असल्यामुळे मी आउट झालो, पण तरी बी त्यांना पण माहिती माझी बॅटिंग कशी, मी प्रॅक्टिसला कसं खेळते त्यांना पण माहिती. आणि नावाची चुकी आहे, आणि त्याने मला 2 मॅचला घेतलं नाही खेळायला, त्यामुळे माझं मनोबल हल्लं, त्यामुळे माझी बॅटिंग नाही झाली. काय वाटतं, बापूंनी पुढच्या वेळेस कॅप्टन बदलला पाहिजे का? 100% कॅप्टन बदलला पाहिजे. आणि बापूंनी पुढच्या वर्षी चांगला नाही मला नको, पुढच्या वर्षी चांगला कॅप्टन त्यांनी निवडला पाहिजे. आज चॉईस प्लेअर नावाचे राहू द्या, काही विषय नाही, पण कॅप्टन्सी दुसरी दिली पाहिजे दुसऱ्याला. आणि कॅप्टन भाऊसाहेब भुमरे पण करू शकतात कॅप्टन पद, त्यांना पुढच्या वेळेस चॉईस प्लेअर केलं पाहिजे अशी माझी विनंती. नाही त्यांना नाही दिलं पाहिजे संघ. निश्चितपणे आपण दिलेल्या प्रतिक्रिया नक्कीच महत्त्वपूर्ण होत्या. धन्यवाद आपण आल्याबद्दल. आणि आज सगळ्यांचा दिवस तुम्ही बनवला. आज सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तुमच्यामुळे स्मित हास्य बघायला मिळालं. आणि आज विनोदाच्या माध्यमातून, आज जर बघायला गेलं तर धावपळीच्या या जीवनामध्ये सगळं स्पीडमध्ये सुरू आहे, सगळं टेन्शनमध्ये, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन असतं. लोक वेळात वेळ काढून पैशांचं टेन्शन असतं, कामाचं टेन्शन असतं, घरच्यांचं टेन्शन असतं. आणि अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही महाराष्ट्राला जे हसवण्याचं काम करताय, मी म्हणेल निश्चितपणे पुण्याचं काम करताय. आज लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद घेऊन येत आहे. निश्चितपणे हे पुण्याचं काम आहे. तुम्हाला निश्चितपणे स्वर्गामध्ये 100% जागा भेटणार आहे. आणि निश्चितपणे आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि येणाऱ्या भावी काळामध्ये तुम्ही नक्कीच आम्हाला सिनेसृष्टीमध्ये बघायला निश्चितपणे आवडेल, चित्रपटामध्ये बघायला मिळतील. आणि निश्चितपणे आपल्याला त्या कामगिरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.